नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुमचा मोबाईल 5G असेल आणि तुम्ही जिओचा 350चा रिचार्ज केला असेल आणि तुमचं नेटवर्क 4Gवर पडत असेल, तर या ट्रिक्स तुम्हाला अप्लाय केल्यानंतर काही फरक जाणवून येईल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स समजून घ्यायच्या आहेत आणि अप्लाय करायच्या आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे. त्यानंतर मोबाईल नेटवर्क्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यासाठी तुमचं जिओचं कार्ड सिलेक्ट करायचं आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पहिला सेटिंग करायची आहे, ती म्हणजे यूज VoLTE. यानंतर दुसरी सेटिंग तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे प्रेफर्ड नेटवर्क टाईप. यावर क्लिक केल्यानंतर तुमचे नेटवर्क जर 4Gला कनेक्ट असेल तर प्रेफर 5G यावर सिलेक्ट करायचे. तुम्ही वर बघू शकता की 5Gमध्ये नेटवर्क सिलेक्ट झालेलं आहे. यानंतर तिसरी सेटिंग करायची आहे, ती म्हणजे मोबाईल नेटवर्क्स यावर क्लिक करायचे आहे आणि ओकेवर क्लिक करायचे आहे. तुमच्या एरियातील सगळे नेटवर्क्स इथे सर्च होतात. यानंतर इथे तुम्हाला जिओ 5G यासाठी सिलेक्ट करायचे आहे. यानंतर तुमचे नेटवर्क 5Gवर सिलेक्ट होऊन जाईल. आणि मित्रांनो, कंटिन्यू 5G नेटवर्कसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन चेक करावं लागेल की इथे 5G येतं की नाही. आणि अजून मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक सुपर ट्रिक देतो. जर केव्हा तुमचे नेटवर्क 4Gवर कनेक्ट झाले तर तुम्हाला फक्त फ्लाईट मोड ऑन करून ऑफ करायचं आहे. यानंतर तुम्ही वर बघू शकता की 4Gचं नेटवर्क लगेच 5Gवर कनेक्ट होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड बाय बाय.